उंबराच्या झाडाची ही एक गोष्ट नेहमी देवघरात ठेवा. सर्व मार्गांनी घरात धन ऐश्वर येते. नमस्कार मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात अनेक समस्या किंवा अडचणी असल्यास त्या सर्व प्रकारच्या समस्येवर निवारण करण्यासाठी हा एक अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचा उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या संपून जातील आणि माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर होईल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा केली असल्यास किंवा कसली तरी भयंकर भीती वाटत असेल तर त्याचे निवारण होते. याशिवाय ग्रह दोष, मुक्ती, कर्जमुक्ती या समस्या देखील दूर होतील. तसेच आपली सर्व मनोकामनांची म्हणजे संतती प्राप्तीची इच्छाही पूर्ण होईल. याशिवाय ही वस्तू घरात ठेवल्याने घरातील भांडण तंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते. तसेच हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत. औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की जी धारण केल्याने आपल्याला हे लाभ मिळतात. एका पौराणिक कथेनुसार एकदा हिरण्यकश्यपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता. कारण हिरण्यकश्यपू राक्षस हा भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत असत. तसेच त्याचा छळ करत असे. एकदा त्याने विचारले की कुठे आहे तुझा देव? तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरामध्ये आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला पायाने लाथ मारली आणि त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्याचे पोट फाडले. परंतु हिरण्यकश्यपूचे पोटामध्ये असलेल्या कलिंगूड या विषामुळे भगवान नरसिंहांचे नखामध्ये प्रचंड जळजळ व्हायला लागली. त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यावर त्यांची नखे फळामध्ये घासायला सांगितले. औदुंबर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहांच्या नखांचा दाह संपला आणि त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा आणि माता लक्ष्मीचा सदैव औदुंबर वृक्षामध्ये वास राहील. याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत आणि त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील नदीवरच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे. तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नरसिंह सरस्वतींनी अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या 64 योगिनी यांनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तिथून जाऊ नये. त्यावेळी नरसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका, मी सदैव या औदुंबर वृक्षामध्ये राहीन. याशिवाय औदुंबर वृक्ष हा शुक्रग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्रग्रह हा धनसंपत्ती आणि ऐश्वर यांचा कारक असतो. त्यामुळे ज्या व्यक्तींचा शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तींच्या जीवनात धन, ऐश्वर्य, संपत्ती यांची कधीहीच कमतरता भासत नाही. त्याचबरोबर या वृक्षांमध्ये नरसिंह आणि सरस्वतींचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो आणि त्या व्यक्तीला कोणत्याही कामात अडचण येत नाही. हा उपाय करण्यासाठी आपण शुक्रवारी किंवा रविवारी केव्हाही हा उपाय करू शकता. पण हा उपाय करण्याच्या एक दिवस औदुंबर वृक्षाजवळ जाऊन त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल तसेच पिवळे फूल अर्पण करावे. याशिवाय या झाडाला अगरबत्ती लावून पूर्ण श्रद्धेने पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटपून औदुंबराच्या मुळाचा लहान तुकडा कापावा. तो तुकडा गंगाजल अथवा स्वच्छ पाण्याने साफ करून त्यानंतर हे मूळ आपल्या देवघरामध्ये एखाद्या चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्याच्यावर चण्याची डाळ ठेवून त्यावर हे मूळ ठेवावे आणि त्याची मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी. यामुळे अडलेली कामे तसेच जीवनातील सर्व संकटे आणि ग्रहदोष यातून मुक्ती मिळते आणि त्यानंतर हे मूळ शक्य असल्यास देवघरात ठेवावे किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीत कुंकू टाकून ठेवावे. याशिवाय आपण एखाद्या चांदीच्या ताईतमध्ये देखील बनवून हातावरही धारण करू शकतो. या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार होऊन आपल्यावर भूत प्रेत बाधा राहणार नाही. तसेच कर्जातून मुक्तताही मिळेल. श्री स्वामी समर्थ.